नमस्कार मित्रांनो, वररुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण प्रश्नांना पूर्ण वाक्याने उत्तराने लिखत याची एक सिरीज चालू करणार आहे. याच्या आधी आपण समास प्रकरण, वाच्यप्रयोग आणि संधी प्रकरणची सिरीज केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ह्या सिरीजला पण चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करतो. प्रश्नांना पूर्ण वाक्याने उत्तराने लिखित हा जो प्रश्न आहे हा सेकंड पेपरमध्ये येतो आणि त्या ठिकाणी 5 प्रश्न दिलेले असतात ज्याचे एका वाक्यात उत्तरं लिहायची असतात. तर ते जे एका वाक्यात उत्तरं लिहायसाठी येतात तर ते मोस्टली वैद्यकीय सुभाषित साहित्यामधले प्रश्न असतात किंवा मग अष्टांग हृदयमधले प्रश्न असतात किंवा काही वेळेस 1-2 प्रश्न जे आहेत ना ते पंचतंत्रमधून पण घेतलेले आहेत काही ठिकाणी. आणि दुसरं आणखीन एक की आत्तापर्यंत हे जे प्रश्न आहेत हे रिपीट नाही झालेत. म्हणजे जर का बघितलं पूर्ण याच्यामध्ये तर प्रत्येक वेळेस नवीन प्रश्न आलेले आहेत. पण हे जे प्रश्न पूर्ण वाक्याने उत्तराने लिखित ही जी सिरीज तयार करतो आहे आपण, याचा उद्देश हाच की तुम्हाला हे प्रश्न कसे सॉल्व करायचे हे कळाले पाहिजेत. तर या ठिकाणी बघा, समर 2023चे आणि विंटर 2023चे जे प्रश्न आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर समर 2023मध्ये प्रश्न होता पहिला प्रश्न जो होता त्याच्यातला तो होता स्नानम कदा न करणीयम. त्याचं उत्तर होतं भुक्त्वा आतुरो महानिशी स्नानम न करणीयम. त्याची उत्तरं कशी लिहायची असतात ते कळावं म्हणून बघा हे अशा प्रकारे उत्तर लिहायचं असतं. तर स्नानम कदा न करणीयम भुक्त्वा आतुरो महानिशी स्नानम न करणीयम. नंतर किम व्यायामः कीर्तितः. तर आयामः सर्वांगानां व्यायामः कीर्तितः. वैद्यकीय सुभाषित साहित्यामधला हा प्रश्न आहे. शरीरजानां दोषानां परमौषधम किम हा प्रश्न होता. त्याचं उत्तर आहे शरीरजानां दोषानां परमौषधम बस्ती विरेकः वमनः अस्ति. हा अष्टांग हृदयमधला आयुष्कामी अध्यायमधला जो श्लोक आहे, शरीरजानां दोषानां क्रमेण परमौषधम बस्ती विरेक वमनम तथा तैलघृतम मधु, तर त्या श्लोकावर आधारित हा प्रश्न होता. तर पूर्ण श्लोक नसतो लिहायचा, श्लोकामधलं जेवढं उत्तराचा कंटेंट आहे तेवढंच त्या ठिकाणी एका वाक्यात उत्तर लिहामध्ये लिहायचं असतं. तर वातदोषस्य गुणाः वदतु. तर वातदोषाच्या गुणांचा पण एक श्लोक आहे आयुष्कामी अध्यायामध्ये. त्याच्यापैकी फक्त त्याचे जे गुण आहेत तेवढंच लिहायचे. वृक्ष लघु खरः सूक्ष्म इति वातदोषस्य गुणाः सन्ति. दोषस्यने दोषस्य आहे त्या ठिकाणी कानाने येणार शला. नंतर पित्तदोषस्य स्थानं वर्ण आहेत. आता पित्तदोषाचे स्थानं लिहायचे. त्याचा पण श्लोक आहे नाभी आमाशय स्वेद लसिका रुधिरोरस स्थानं पित्तस्य तत्रापि नाभिरत्र विशेषतः. त्याच्यापैकी पित्तदोषाचे जे स्थान त्या ठिकाणी वर्णन केलेले ते एका वाक्यात उत्तरे लिहा ह्या फॉर्मॅटमध्ये लिहायचे. तर येतील नाभी आमाशय स्वेद लसिका रुधिर इति पित्तदोषस्य स्थानानि सन्ति. नंतर विंटर 2023मध्ये बघा कोणते प्रश्न होते. वैद्यस्य कति गुणाः सन्ति. वैद्यस्य चत्वारः गुणाः सन्ति. चिकित्सा चतुष्पादमधला जो श्लोक आहे तो त्या ठिकाणी आलेला आहे. विषक्द्रव्यानुपस्थता रोगी पादचतुष्टयम चिकित्सिस्तनिर्दिष्टम प्रत्येकम तच्चतुर्गुणम. हा जो श्लोक आहे याच्यामध्ये प्रत्येकम तच्चतुर्गुणम असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक चिकित्सा चतुष्पादाचे 4 गुण आहेत. म्हणून वैद्याचे सुद्धा 4 गुण आहेत. म्हणून त्याचं उत्तर येणार वैद्यस्य चत्वारः गुणाः सन्ति. तर मलः किम उच्यते. कोणकोणते मल आहेत. तर मूत्र, शकृत आणि स्वेद हे 3 मल त्या ठिकाणी आहेत. नंतर शरीर नाम किम. शरीर म्हणजे काय. ते शरीर येतं शरीरम ही शरीराची व्याख्या त्या ठिकाणी त्याचं उत्तर येणार. इष्टम केन योजयेत. आता हा जो प्रश्न इष्टम केन योजयेत हा वैद्यकीय सुभाषित साहित्यामध्ये पण नाही बघायला भेटणार आणि अष्टांग हृदयमध्ये ऑब्व्हियसली नाही राहणार. हा जो प्रश्न घेतलेला आहे हा पंचतंत्रमधला मूर्ख पंडित कथा जी आहे तर त्याच्यामधून हा प्रश्न घेतलेला आहे. इष्टम केन योजयेत इष्टम धर्मेन योजयेत. नंतर कह पंथ हा पण प्रश्न त्यात पंचतंत्र कथेमधला आहे. महाजन येन गत असं पंथ हे त्याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे हे समर 2023 आणि विंटर 2023मध्ये आलेले जे प्रश्नांना पूर्ण वाक्याने उत्तर आणि लिखत हा जो प्रश्न असतो सेकंड पेपरमधला त्याच्यात जे एका वाक्यात उत्तर लिहायसाठी प्रश्न विचारलेले असतात ते ह्या ठिकाणी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितले. हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपला हा जो व्हिडिओ आहे हा शेअर करा. धन्यवाद.